दिनांक 30 जून 2025 पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या द्वितीय अधिवेशनात अल्पसंख्याक विकास विभागाच्या अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था संदर्भातील अंमलबजावणीत झालेल्या दिरंगाईबाबत लक्षवेधी सूचना तारांकित प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी जमाते इस्लामी हिंद रिसोडच्या वतीने रिसोड मालेगाव विधानसभेचे आमदार अमित सुभाषराव झनक यांची दिनांक 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मांगुळझनक स्थित निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर करून मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र शासनाने 22 ऑगस्ट 2024 रोजी अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेत अल्पसंख्याक संशोधन संस्था स्थापन करण्यास मान्यता दिली. ही संस्था अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिक मंच उपलब्ध करून देणारी एक महत्त्वाची पायाभूत सुविधा ठरू शकते. राज्य शासनाने स्वयंसेवेसाठी 11 पदांची मंजुरी तसेच 6.25 कोटी रुपयाचा निधीही जाहीर केला आहे. मात्र खेदाने नमूद करावे लागते की आजच्या तारखेपर्यंत प्रत्यक्ष कार्यारंभ झाला नाही. ना कार्यालय सुरू झाले, ना अधिकारी कर्मचारी नियुक्त झाले आहे. यामुळे याकडे लक्ष देऊन हा प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. आज आम्ही आमदार साहेबांना एक निवेदन देण्यात आलं आहे की पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामध्ये आमचा एक मुद्दा आहे, जे महाराष्ट्र शासनाने 22 ऑगस्ट 2024 रोजी अल्पसंख्याक समाजाला सर्वांगीण सशक्तीकरणाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था MRTIचा स्थापना करण्यासाठी मान्यता दिली होती. या संस्थेसाठी 11 पदांची मंजुरी दिली आणि 6.25 कोटीची निधी पण मंजूर केली होती, ज्यामुळे अल्पसंख्याकांना निर्वाहन भत्ता, पोलीस शिक्षण केंद्र निर्वाहन भत्ता अशा बरेचसे त्यांना लाभ मिळाला पाहिजे होता. पण शासनाने ते मंजूर केले पण अंमलात नाही आणले. त्यांना अंमलात लवकर आणले पाहिजे आणि यांचा फायदा अल्पसंख्याकांना मिळाला पाहिजे. राज्यामध्ये मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, ज्यू, पारशी, शीख हे धार्मिक अल्पसंख्याक आहे. यांच्या आर्थिक, शैक्षणिक व व्यावसायिक यांच्यामध्ये प्रगती व्हावा हे त्यासाठी लाभदायक आहे. तर शासनाने यांच्याकडे लवकरात लवकर लक्ष केंद्रित करून त्याच्यात अंमलात आणले पाहिजे आणि याचा अल्पसंख्याकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. ज्याचे वेगळे कार्यालय निर्माण केले पाहिजे व पदांची भरती केली पाहिजे, आमची अशी यांची मागणी आहे. और आमदार साहेबांनी हा मुद्दा आपल्या संसदेमध्ये मांडला पाहिजे.